नमस्कार मित्रांनो, माझ्या शेळके वकीलमध्ये चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, गेले 56 वर्ष आता मी माझ्या आयुष्याचा मार्ग हा टप्पा आता पूर्ण करत आहे. हे करत असताना काही गोष्टींची जी जाणीव झाली ती मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय. काही वेळा आपण आपलं जीवन जगत असताना काही अडीअडचणी म्हणा, आर्थिक परिस्थिती म्हणा आणि प्रत्येकाच्या आयुष्यातच सगळ्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असती असं काय नसतं. प्रत्येकजण आपण आपल्या संसारासाठी किंवा आपल्या कुटुंबासाठी प्रत्येकजण काही ना काहीतरी प्रयत्न हा करीतच असतो. त्याच पद्धतीनं मी माझ्या जीवनामध्ये काही अशा पद्धतीनं जीवन जगण्याचा प्रयत्न केला की जी काय समोर परिस्थिती आली आणि त्या पद्धतीनं मी वेगवेगळे व्यवसाय बदलत गेलो किंवा त्या परिस्थितीप्रमाणे त्या टप्प्याप्रमाणे त्या मार्गावर मी चालण्याचा प्रयत्न केला. ह्यामध्ये काही गोष्टींची अतिशय तीव्रतेनं अशी जाणीव झाली की काही टप्प्यावर आपल्यामध्ये जरी आपली कुवत नसली तरीसुद्धा फार मोठ्या सुधारणा कराव्या लागत असतात. ज्यावेळी मी सेंत्रे साहेब बँको डायरी जी बिंदू चौकात ऑफिस आहे बँको डायरीचं, त्यांच्याकडं सर्व्हिसला मी गेल्यानंतर जीवनामध्ये पहिली तिथे एक मला गोष्ट समजून आली की मला जी ती नोकरी देणार होती तो जॉब जो होता तो माझा मार्केटिंगचा जॉब होता आणि सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे कोणत्याही प्रकारचा इन्शर्ट न करता किंवा आहे त्या कपड्यावरती मी त्यांच्याकडे तो जॉब किंवा नोकरी मागण्यासाठी गेलो होतो. आणि त्यावेळी त्यांनी थोडासा माझा इंटरव्ह्यू घेतला. माझ्याबरोबर सर्जेराव कांबळे म्हणून सावर्डेचे होते. आम्ही दोघांनी एकत्रच तिथं प्रवेश केला आणि एकत्रच इंटरव्ह्यू देण्याचा प्रयत्न केला. आणि त्यावेळी त्यांनी आमचा इंटरव्ह्यू घेतल्यानंतर आम्हाला त्यांनी सांगितले की तुम्ही 2 दिवसानं तुम्ही काम हजर राहू शकताय कामावर, पण तुम्हाला तुमची कपडे व्यवस्थित नीटनेटकी करून मार्केटिंगच्या पद्धतीनं तुम्हाला वागावं लागेल. आणि त्यावेळी फारसा ह्या सोसायटीतला समाजातला अनुभव नसल्यामुळं आम्हाला नेमकं काय म्हणतात हे समजून येईना. तरीसुद्धा कांबळे सरांनी विचारले की नेमकं काय करायला पाहिजे. तर सेंत्रे साहेब म्हणाले की नाही, तुम्ही तुमची कपडे व्यवस्थित राहणं गरजेचं आहे, कारण तुम्ही एक प्रतिनिधी म्हणून ह्या आमच्या कंपनीचं तुम्ही समोर जाणार असताय आणि त्या पद्धतीनं तुम्हाला समाजामध्ये काम केलं पाहिजे. त्यानंतर मी त्यांच्याशी मला जास्त काय बोलता आलं नाही, कारण ते साहेब असल्यामुळं तिथून मी बाहेर पडलो. त्यानंतर माझे एक मित्र प्रशांत चौगले म्हणून जे समता हायस्कूलमध्ये क्लार्क म्हणून सर्व्हिस करतात, त्यांची भेट घेतली. तो माझा जवळचा मित्र आणि सिटीमध्ये राहणारा मित्र, कोल्हापुरात राहणारा मित्र. मी खेडेगावात राहत असल्यामुळं थोडंसं त्याच्याशी चर्चा केली आणि त्याला सांगितले की मी असं नोकरीला एका ठिकाणी मार्केटिंगला म्हणून लागतो आहे आणि मला चांगलं देण्यासाठी काही करावं लागेल ते जरा सांगितलंस तर बरं होईल. मग त्यांनी सुरुवातीला सांगितले मला थोडंसं, तू ज्या पद्धतीनं कॉलेजला येत होतास त्या पद्धतीनंच तुम्हाला मार्केटला जावं लागणार आहे आणि चांगली कपडे, चांगले बूट हे तुला तुझं दररोजच्या दररोज तुझं फ्रेश राहणं हे तुला मार्केटिंगच्या ह्या विषयामध्ये उतरत असताना ते करावं लागणार आहे. आणि त्याच मित्राला प्रशांतला घेतला आणि मी एका दुकानात गेलो आणि तिथं 1-2 ड्रेस चांगले, शर्ट 2 चांगले घेतले, एक पॅन्टच काळ्या कलरची एक पॅन्ट घेतली आणि बूट एक चांगला घेतला. आणि मार्केटिंगला बाहेर पडत असताना त्यावेळी मला ह्या गोष्टी समजून आल्या की तुमचं प्रामापेक्षा तुम्ही एखाद्या व्यक्तीसमोर जाताय त्यावेळी तुमचं दिसणं व्यवस्थित पाहिजे. तुमचं दिसणं व्यवस्थित असेल तर दुसऱ्या व्यक्तीवर छाप पडत असते. ही मला त्यावेळी पहिल्यांदा जीवनात कळालेली गोष्ट होती. आणि त्या पद्धतीनं आम्ही मार्केटिंग कांबळे सर आणि आम्ही दोघं करण्याचा प्रयत्न करतो. ही एक जीवनात फार महत्त्वाची गोष्ट कळून आली. आणि ज्यावेळी मी वकील झालो त्यावेळी गोष्ट लक्षात आली की आपली कपडे टापटीप असणं गरजेचं आहे, कारण प्रामापेक्षा क्लायंट तुमच्याकडे बघत असताना तुम्ही आधी व्यवस्थित आहेत का नाही, तुमचं वागणं कसं आहे, तुम्ही कोणत्या पद्धतीनं रिॲक्ट समोरच्या व्यक्तीला होत आहे ते सुरुवातीला बघितलं जातं. त्यानंतर तुमचं ऑफिस बघितलं जातं. हे वकिलाच्या क्षेत्रातलं मी सांगतोय.
त्यानंतर तुमचं ऑफिस कसं आहे, कुठं आहे ते पाहिलं जातं आणि त्यानंतर मग तुमच्याकडं टू व्हीलर आहे का फोर व्हीलर आहे आणि ह्या बेसिक गोष्टी जर तुमच्याकडे असेल, चांगली अंगावर कपडे, एक चांगलं ऑफिस आणि एक फोर व्हीलर जर असेल, तर ह्या व्यवसायासाठी चांगल्या पद्धतीनं तुम्ही सेटल होऊ शकताय. त्याच पद्धतीनं मग इतर गुण जे वेगळे आहेत, मग ते तुमचं ज्ञान म्हणा, कारण ते पुस्तकातनं चांगल्या पद्धतीनं आपल्याला मिळू शकतं. कारण प्रत्येक वेळी पुस्तक वाचावंच असं नाही, पण पुस्तकाचा अभ्यास सातत्यानं असणं हे फार ह्या वकिली व्यवसायामध्ये गरजेचं आहे. त्यावेळी मला ही गोष्ट समजून आली की त्या व्यवसायासाठी सुद्धा काही तत्त्वं आहेत, ती तत्त्वं पाळल्याशिवाय आपण त्या व्यवसायामध्ये पुढे जाऊ शकत नाही. त्याचबरोबर मार्केटिंगच्या व्यवसायात तो करत असताना त्यावेळी एक लक्षात आलं की या समाजामध्ये तुम्ही वावरत असताना, फिरत असताना, समाजामध्ये भेटी घेत असताना तुमच्या तोंडात साखर पाहिजे, डोक्यावर बर्फ पाहिजे आणि कमरेला बेल्ट पाहिजे. आता या तिन्हीचा अर्थ काय होतोय? तोंडात साखर पाहिजे याचा अर्थ काय? तुम्ही जर एखादं प्रोडक्ट जर विकाय गेला आणि त्या विक्री करायला गेल्यानंतर समजा एखाद्या क्लायंटनं ते प्रॉडक्ट तुमचं खरेदी केलं नसेल, दुसरीकडे गेला तुम्ही, दुसऱ्या पण क्लायंटनं जर ते खरेदी केलं नसेल, असं 3, 4, 5 ठिकाणी जरी गेला, तर एक म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स ढळता कामा नये आणि तिसरी गोष्ट की जे तुम्ही पहिल्या कस्टमरबरोबर जे गोड बोलत होता, तेच तुम्ही 5वा असू दे, 7वा असू दे किंवा 10वा कस्टमर असू दे, त्याच्याशी तशीच भाषेत तुमची मवाळ गोड भाषा आली पाहिजे आणि तुम्ही प्रॉडक्ट कशा पद्धतीनं तुमचं चांगलं आहे ही सांगण्याची तुमच्याकडं कला पाहिजे, म्हणजे तुमच्या तोंडामध्ये साखर पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की ज्या व्यक्ती तुम्हाला मार्केटमध्ये भेटणार असतात त्या एकाच विचाराच्या कधीही नसतात. त्यांचे विचार हे वेगवेगळे असू शकतात, कारण प्रत्येकाला येणारा अनुभव, प्रत्येकाची असणारी गरज आणि प्रत्येकजण त्या प्रॉडक्टकडे बघण्याची त्याची नितांत गरज कुठली आहे त्यावर ती व्यक्ती रिॲक्ट होत असते. काहींना गेल्यानंतर मान सन्मान देत असतात, काहीजण उलट बोलत असतात, काहीजण डायरेक्ट आम्हाला नको आहे तुम्ही जावा म्हणून सांगत असतात. हा जो डोक्यामध्ये एखाद्या गोष्टीचा राग येत असतो की आम्ही एवढी वस्तू घेऊन गेलो आणि हा नको डायरेक्ट म्हणतोय, गरज नाही म्हणतोय किंवा काही ठिकाणी अपमान होतोय, तर ते अपमान सहन करण्याची आपल्याला ते एक सहनशीलता पाहिजे आणि डोक्यावर शांतता पाहिजे. डोक्यामध्ये तुमच्या राग येता कामा नये. तुम्हाला राग जर आला तर तुम्ही मार्केटमध्ये कुठंही टिकू शकत नाही. त्याच पद्धतीनं तुम्ही जर तुमचा व्यवसाय एखादा असेल, त्या व्यवसायामध्ये जर तुम्ही गल्ल्यावर बसलेला असेल, म्हणजे दुकानात बसलेला असेल आणि तुमचा चेहरा जर रडवा असेल, तर तुमच्याकडे क्लायंट कोण येणार नाही. कारण तुम्ही ज्या गल्ल्यावर बसलाय तिथं कायम तुमचा चेहरा हा हसराच पाहिजे. तुमचा व्यवसाय होऊन दे, नाही होऊन दे, जे काही टेन्शन असेल ते त्या चेहऱ्याच्या पाठीमागं तुम्हाला लपवावे लागतील. तुम्ही जर चेहरा तुमचा रडवा असेल किंवा नाराज असेल, तर समोरच्या व्यक्तीला त्याचं रिॲक्ट होतो की समोरची व्यक्ती नाखुश होत असते. अशा काही गोष्टी म्हटल्या जातात की तुम्ही जर हसत असाल, तुम्ही जर दुसऱ्याला सुख देण्याचा प्रयत्न केला असाल, तर ती पुढची व्यक्ती तिसऱ्याला सुख देते. तुम्ही जर रडत असाल तर दुसरी व्यक्ती तुमच्याकडे बघून रडायला सुरू करते. त्यामुळं जास्तीत जास्त तुमच्या डोक्यावर पूर्णपणे बर्फ पाहिजे आणि मार्केटिंगला जात असताना तरी ह्या गोष्टी पाळणं गरजेचं आहे. तिसरी फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे कमरेला बेल्ट. आता काही ठिकाणी वाटत असते की कमरेला का बेल्ट बांधावा, पॅन्ट घसरते म्हणून, तर पॅन्ट घसरते म्हणून बेल्ट नाही. तुम्ही जे हातामध्ये मार्केटिंगचं काम घेतलं आहे किंवा तुमचा एखादा व्यवसाय आहे किंवा तुम्ही जे काही काम करत असाल त्या कामाची बांधिलकी, मग तुम्ही सकाळी किती वाजता तुम्ही मार्केटिंग चालू केले, संध्याकाळी किती वाजता संपवणार आहे, कुणाकुणाला भेटणार आहे, कशा पद्धतीनं मॅनेजमेंट करणार आहे, कशा पद्धतीनं प्लॅन करणार आहे, कोणत्या पद्धतीनं तुम्ही त्यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत फिरणार आहे, ही जी बांधिलकी आहे ती बांधिलकी कशासाठी? ही बांधिलकी आपण पाळण्यासाठी आपण कमरेला बेल्ट घालणं गरजेचं आहे. त्यामुळं होतंय काय की जीवनामध्ये आपण बांधिलकी राहतो, तोंडामध्ये साखर असते, डोक्यावर बर्फ असतो आणि तुमचं जर टापटीपमध्ये ड्रेस वगैरे असेल मार्केटिंगचा, तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये जरी गेला, मार्केटिंग असू दे, अन्य कोणतेही क्षेत्र असू दे, त्या क्षेत्रामध्ये कमीत कमी तुम्ही सक्सेस होऊ शकताय. मग ते सक्सेसचा अर्थ 20%, 25%, 50%, 100% हा ज्याची जी राबवणूक आहे, त्याच्या पाठीमागे जी मेहनत आहे किंवा त्याच्या पाठीमागे जे कष्ट आहे
त्या कष्टावर सगळं अवलंबून असतं. सुरुवात कशी करायची आणि शेवट कसा करायचा हे प्रत्येकाच्या हातात असतं. अशा काही जीवनात गोष्टी मला फार वेळाने ह्या कळाल्या, पण त्या वेळेत कळाल्या. जरी वेळानं कळाल्या असेल तर ते वेळेत कळाल्या. मित्रांनो, तुम्हाला अशा गोष्टी कधी कळाल्या, काय कळाल्या, कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. आणि अशा पद्धतीनं मार्केटिंगला समोर गेला तर आपण आपल्या जीवनामध्ये खरोखर सुखी समाधानी आणि समृद्धीच्या मार्गावर जाऊ शकतो. चॅनलला माझ्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.